Hello guys, welcome back to Shikshan Setu. So in last period or in last video we have seen various concepts of angle and its measurement. Okay, so many of the students they are very hesitating to find the angles or direction of angles. So how first of all we will discuss म्हणजे पहिल्यांदा आपण डिस्कस करू की जे अँगल्स दिलेले असतात ते अँगल ॲक्च्युअली कसे घ्यायचे असतात. बघा, तर हे 10thला झालेला पार्ट आहे, तरी एकदा मी रिवाइज करेल. हा आहे हे क्वाड्रंट आहे, या क्वाड्रंटमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आहे. ओके, नाव विच इज आवर स्टँडर्ड पोझिशन ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल. अँगल मेजर करण्याची स्टँडर्ड पोझिशन कोणती आहे आपली? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, म्हणजे हा आहे, हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस, हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस आणि हा निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, मग स्टँडर्ड पोझिशन आपण घेतो. स्टँडर्ड पोझिशन कोणती आहे? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. ओके, इन पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस मीन्स वी हॅव टू मेजर द अँगल. म्हणजे आपल्याला जो अँगल मेजर करायचा आहे कुठे घ्यायचा आहे? पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून. समजा माझा अँगल आहे इथं, ओके, बी घेतलेला आहे आणि मी इथं दिलेलं आहे, हे डायरेक्शन दिलेले आहे. हां, ओके, आता हे दिलं आहे 135 डिग्री. तर मला काय म्हणायचं आहे की हा 135 डिग्री आहे, आपल्याला माहीत आहे हा डायरेक्टेड अँगल आहे. का? हे ॲरो दिलेला आहे, बरोबर आहे. जेव्हा मी अँटी क्लॉकवाईज काउंट करेल, जेव्हा मी अँटी क्लॉकवाईज काउंट करेल तेव्हा माझा काउंट किती आलेला आहे? पॉझिटिव्ह 135 डिग्री. काय आलेलं आहे? पॉझिटिव्ह 135 डिग्री. ओके, आणि जेव्हा मला सांगा हे टर्मिनल आर्म मी ओ बीच घेतली आणि एक इनिशियल आर्म ओ एच घेतली, मला वाटलं की मी अँगल इथून काउंट करतो. हे सुद्धा अँगल एकच आहे. मला सांगा याच्यामध्ये ए ओ बी हे अँगल, ए ओ बी तुम्ही हे सुद्धा म्हणू शकतात, ए ओ बी किंवा ए ओ बी हा सुद्धा असू शकतो. आपल्याला माहिती आहे का ए ओ बी म्हणजे हाच आहे, अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज नाही. मग जेव्हा मी क्लॉकवाईज घेईल तेव्हा निगेटिव्ह, म्हणजे बघा मेजर कसा वेगळा येईल. आता मेजर ऑफ अँगल ए ओ बी जेव्हा मी अँटी क्लॉकवाईज घेतला किती आला? हे 135 हे दिलेलं आहे. किती आहे? 135 आहे. आता इथे साईन दिलेलं नाही, साईन दिलेला नाही म्हणजे आपण काय घेतो? हे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह मीन्स व्हॉट? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मग अँटी क्लॉकवाईज आहे. आता हेच अँगल जेव्हा मी क्लॉकवाईज घेईन, क्लॉक म्हणजे काय? अपोजिट डायरेक्शन. मग क्लॉकवाईज घेतल्यानंतर आता एक्झॅक्ट मेजर किती आहे? आता मला सांगा, हे इथून इथपर्यंत आला. आता 135 म्हटल्यानंतर हा इथून 135 म्हणजे इथून इथपर्यंत किती आहे? 90 डिग्री आहे. 90 डिग्रीच्या पुढं आलेला आहे. 90 डिग्रीमधून 135मधून जर मी 135 मायनस जर 90 केला तर किती डिग्रीवर रिमेन आहे? 45 डिग्री. म्हणजे ह्या सेकंड क्वाड्रंटमध्ये या अँगलचा जो पोर्शन आहे किती आहे? 45 डिग्री आहे. मग उरलेला पोर्शन किती आहे? 45 डिग्री आहे. मग हे 45 डिग्री ऑलरेडी इथून एक्सटेंड झालेलं आहे आणि रिमेनिंग किती आहे? 45 डिग्री. मग मला जेव्हा क्लॉकवाईज काउंट करायचं आहे, जेव्हा मला क्लॉकवाईज घ्यायचं आहे तेव्हा हा 90 प्लस 90 प्लस 45 म्हणजे हे सरळ सरळ घेतला तर 180 किती होतो? हा इथून इथपर्यंत 180 डिग्री, पण त्याच्याही पुढं आहे, पण किती आहे? इट इज 45 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे अँगल किती आला? सॉरी, इथं थोडा मी निगेटिव्ह साईन घेईल. कळालं का? हे निगेटिव्ह साईन का घेतलेलं आहे मी? बिकॉज ऑफ डायरेक्शन. ओके, मग हे अँगल आला, ह्या दोन्हीची ॲडिशन केल्यानंतर मला किती भेटेल? 180 म्हणजे 225 डिग्री. 225 डिग्री. मग हे मला सांगा, दोन्ही अँगल सेम आहेत का? पॉझिटिव्ह 135 डिग्री आणि निगेटिव्ह 225 डिग्री करेक्ट आहेत का? आहेत ऑब्वियसली. फक्त साईनचा डिफरन्स आहे. काय? साईनचा डिफरन्स. म्हणजे साईनचा म्हणजे काय? पण डिजिट सेम आहेत का? म्हणजे नंबर सेम आहे का? नाही, पण फक्त त्या डायरेक्शनमुळं
फक्त त्या डायरेक्शनमुळं चेंज झालेला आहे. त्याला एक जरी नाव असलं तरी बाय द फिगर म्हणजे डिजिट्सनुसार, त्या नंबरनुसार कसे आहेत ते दोन्हीही वेगळे आहेत. 135 डिग्री हे अँटी क्लॉकवाईज आहे आणि निगेटिव्ह 225 डिग्री हे कसं आहे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये दिलेलं आहे. म्हणून लक्षात असू द्या, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून कोणताही अँगल घ्या तुम्ही. हे मी म्हणणार नाही की हेच अँगल का, ह्याच क्वाड्रंटमध्ये का, अजिबात तुम्ही कोणताही घेऊ शकता. आलं लक्षात. मी सेकंड एक्झाम्पल लगेच देईल तुम्हाला इथं की समजा यामध्ये मी इथं एक रे दिलेला आहे आणि इथून एवढा मेजर मी दिला आहे. $60 डिग्री आहे. आता AOBचा मेजर किती आहे -60. का -60 हो, जेव्हा हे डायरेक्टेड अँगल आहे आणि तो क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आहे. म्हणजे -60 आला. हे -60 आला. मग तोच अँगल जेव्हा मी एका पोझिशन, बघा लक्षात असू द्या, पोझिशन चेंज झालेली नाही कारण की एक्स ॲक्सिसपासूनच मी मेजर केलेला आहे आणि इथं एक्स ॲक्सिसपासूनच मी मेजर करणार आहे. आलं लक्षात. हे इथून इथं आला. मग डिफरन्स काय आहे मला सांगा. इनिशियल आर्म OA आहे, ह्या पण अँगलची तेच आहे. याची टर्मिनल आर्म OB आहे, याची सुद्धा टर्मिनल आर्म OBच आहे. पण डिफरन्स काय, त्याची डायरेक्शन आहे, काउंट करण्याची डायरेक्शन आहे. आलं लक्षात. म्हणून इथून जेव्हा घेतोय मी, बघा हे 90 + 90 + 90 किती होतील 270 आणि हे अँगल जो एक्सटेंड झालेला आहे, सबटेंड केलेला आहे, तो 60 डिग्री आहे. मग रिमेनिंग पोर्शन किती उरला हो इथं 90 मधला 30 रिमेनिंग आहे. मग हे 270 + 30 म्हणजे टोटल किती आला हो पॉझिटिव्ह 300 डिग्री. काय आहे पॉझिटिव्ह 300 डिग्री. हे काय झालं अँगल सबटेंड केलेला आहे थ्रू द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. इफ यू मेजर दॅट अँगल इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन देन यू विल गेट -60 डिग्री. बरोबर आहे. जेव्हा अँटी क्लॉकवाईज घेईल मी तेव्हा पॉझिटिव्ह आलेला आहे 300 डिग्री आणि जेव्हा मी क्लॉकवाईज घेतोय तेव्हा काय आला होतोच अँगल -60 डिग्री आलेला आहे. आलं लक्षात. हे आहे लास्ट पोर्शनवरती थोडे एक्झाम्पल, म्हणजे ते पॉईंट पूर्ण झाले होते आपले. क्वाड्रंट ट्रायंगल काय होते, अँगल्स इन क्वाड्रंट काय होता, स्टँडर्ड पोझिशन ऑफ मेजरमेंट ऑफ अँगल काय होती, हे पूर्ण झालेलं आहे. तर यामध्ये बघा, जेव्हा आपण अँगल आहे अँगल आहे, मग ते अँगल मेजरमेंटच्या सिस्टीम्स काय आहेत. अँगल मेजरमेंटच्या सिस्टीम्स म्हणजे काय, जेव्हा मी अँगल मेजर करतो त्याचे युनिट काय आहेत. आपण म्हणतोय आत्तापर्यंत आपण शिकत आहोत की डिग्री आहे, बरोबर आहे. पण रॅडियन तुम्ही बघितला नसाल, रॅडियनसुद्धा एक अनदर मेजर आहे. काय आहे, रॅडियन इज वन ऑफ द युनिट ऑफ मेजरिंग अँगल. बरोबर आहे. म्हणून नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट इज आवर नेक्स्ट पॉईंट. मेजरमेंट सिस्टीम ऑफ अँगल. मेजरमेंट सिस्टीम ऑफ अँगल. ओके. सो मेजरमेंट सिस्टीम ऑफ अँगल्स मीन्स व्हॉट. आता बघा ह्या दिलेल्या डायग्राममध्ये बघा, ह्या दिलेल्या डायग्राममध्ये असं आहे की आता आपण जे मेजर करतो त्या अँगल मी ते डिग्री नाही करू शकतो किंवा रॅडियन नाही. बरोबर आहे. डिग्री किंवा रॅडियन आहे. आता डिग्री किंवा रॅडियन म्हणजे काय, दोन्हीही मेजर्स आहेत, दोन्ही अँगल मेजर करण्यासाठी यूज करतो आपण. म्हणून आपल्याला देर आर two units to measure angles. Okay, so first one is sexagesimal system, that is degree measure. Okay, now second one is circular system. Oblique
रोटेशनल, तर त्याला म्हणतो आपण रॅडियन. ओके, रॅडियन. सेक्साजेसिमल सिस्टीम दॅट इज डिग्री. आपण डिग्री मेजरमेंट जे घेतो त्या डिग्री मेजरमेंटमध्ये काय आहे, सेक्साजेसिमल सिस्टीम. काय आहे, सेक्साजेसिमल सिस्टीम. पण आत्तापर्यंत आपल्याला माहीत नव्हतं की डिग्री मेजर डिग्री आहे. अँगल किती आहे, डिग्री आहे. अँगल किती आहे, डिग्री आहे. 30 डिग्री आहे, 60 डिग्री आहे. मग त्यालाच आपण काय म्हणतो, सेक्साजेसिमल सिस्टम. काय, सेक्साजेसिमल सिस्टम. आणि सेकंड वन आहे सर्क्युलर रोटेशनल सिस्टीम दॅट इज रॅडियन. काय आहे, रॅडियन आणि डिग्री मेजर आहे. आलं लक्षात. सो लेट डिस्कस अवर फर्स्ट डिग्री मेजर. सेक्साजेसिमल सिस्टीम काय आहे नेमकं, सेक्साजेसिमल सिस्टीम काय आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण त्याला डिग्री मेजर जरी म्हटलं तरी चालते. डिग्री मेजर. आता डिग्री मेजर नाव, आता डिग्री म्हटल्यानंतर प्रत्येकाला माहीत आहे व्हॉट इज माय डिग्री. आपण 30 डिग्री घेतो, 40 डिग्री घेतो, 60 घेतो, 70 घेतो. पण आत्तापर्यंत आपल्याला अप टू द 10th आपल्याला माहिती होतं का ते डिग्री काय घेतो. सो जॉमेट्रीमध्ये कुठेही जा तुम्ही, डिग्री अँगल जिथं येईल तिथं तुम्ही डिग्रीमध्ये अँगल प्रत्येक सब्जेक्टमध्ये जवळपास, म्हणजे सायन्समध्ये सुद्धा तुम्ही यूज केलेला आहात. कुठं, बँकिंग ऑफ रोडमध्ये होतं का, त्याच्यामध्ये कॉस थिटा वगैरे होतं आहे. मग त्या बँकिंगमध्ये इन्क्लिनेशनमध्ये वगैरे घेत होतो आपण, पण आपल्याला माहीत नाही. मग त्याला म्हणतो आपण डिग्री मेजर किंवा सेक्साजेसिमल. पण घ्यायचा कसा, पण घ्यायचा कसा. आता प्रश्न असा आहे बघा, जेव्हा मी एक्झाम्पल घेईल की वॉच किंवा घड्याळचं, घड्याळ जे आहे टोटल, जेव्हा घड्याळ आहे टोटल सबटेंड ऑफ अँगल, म्हणजे जेव्हा टोटल अँगल मी एका वॉचच्या घेईल, जसं की ह्या डायग्राममध्ये दिलेलं आहे की हे जे टोटल अँगल आहे कोणता, जो मिडल टोटल अँगल मेजर जे आहे आपल्याला माहीत आहे किती आहे, 360 डिग्री. काय आहे, 360 डिग्री आहे टोटल. टोटल किती आहे, 360 डिग्री. मग आता 1 डिग्री मीन्स व्हॉट. आता 1 डिग्री म्हणजे काय, 360 म्हटल्यानंतर मी काय म्हणतोय की पूर्ण रोटेशन, पूर्ण वाज किंवा पूर्ण क्लॉक जेव्हा आपण काउंट करतो त्या अँगल, सेंट्रल अँगलवरती, तो काय झाला, 360 डिग्री झाला. बरोबर आहे, 360 डिग्री झाला. पण आपण, मी काय म्हणतोय तुम्हाला की जेव्हा आपण युनिटली डिफाईन करत असतो, युनिटली डिफाईन करतो, म्हणजे 1 डिग्री म्हणजे ॲक्च्युली काय आहे. हे 1 डिग्री मीन्स व्हॉट. तर बघा लक्षात असू द्या, 1 मीन्स, हे बघा आता 360 पार्टमध्ये जर मी डिवाइड केला तर फर्स्ट पार्ट म्हणजे फर्स्ट आउट ऑफ 360 पार्ट म्हणजे 360 पैकी एक पार्ट जेव्हा मी बाजूला घेत असतो वाचचा, तो म्हणजे त्या क्लॉकचा काय आहे, 1 डिग्री आहे. काय आहे, 1 डिग्री. आता मला सांगा, प्रत्येक क्लॉकमध्ये 1 2 समजा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, अप टू 12 असे डिजिट आहेत, नंबर्स आहेत का. त्या नंबर्समध्ये मला सांगा 1 to 5 मध्ये किंवा 1 to 2 मध्ये जेवढा अँगल आहे तेवढाच अँगल 2 to 3 मध्ये आहे, तेवढाच अँगल 4 to 5 मध्ये आहे, तेवढाच अँगल 11 to 12 मध्ये आहे, तेवढाच अँगल 12 to 1 मध्ये आहे का. मग काय हो, इक्वल मेजर आहे. मीन्स व्हॉट, 1 पार्ट ऑफ अ 360 डिग्री इज कॉल्ड 1 डिग्री. काय आहे, त्या 360 मधला एक पार्ट जेव्हा मी घेतो त्याला काय म्हणतात आपण, 1 डिग्री. काय आहे, 1 डिग्री आहे. मग याच्या डिग्रीच्या नंतरचा मेजर, आता हे समजलं का तुम्हाला, 1 डिग्री टोटल 360 डिग्री म्हणजे एक, आपण जो मिनिट घेतो मधला जो 1 मिनिट दिलेला असतो तो किती डिग्रीचा असतो, 1 डिग्रीचा असतो. काय आहे, 1 डिग्रीचा. आता मला सांगा, मी काय म्हणतोय की तुम्हाला 1 मिनिट म्हणजे 1 डिग्री आहे. व्हॉट, 1 मिनिट म्हणजे 1 डिग्री आहे. तर जर मी ह्या अँगलला मिनिटमध्ये कन्वर्ट केला, आता तुम्हाला येईल पुढं, आता इथून पुढं शिकायचं आहे आपल्याला. आतापर्यंत तुम्ही डिग्री घेतलात, आता इथून पुढं जे घ्यायचं आहे आपल्याला ते डिग्री, आणि त्याच्यामध्ये मिनिट येईल, त्याच्यामध्ये सेकंडसुद्धा येईल. मग ते घ्यायचं कसं नेमकं. आता हे 1 डिग्रीचा झाला. आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं की 1 डिग्री
1 डिग्री म्हटल्यानंतर मिनिट किती आलं त्याच्यामध्ये? 1 डिग्री जेव्हा रोटेट होते तेव्हा मिनिट किती आले? 60 मिनिट आलेले आहेत का? मग याला मिनिट म्हणजे टोटल मिनिट किती असतात? दुसरा अँगल आहे त्याच्यामध्ये, म्हणजे दुसरा पोर्शन आहे तो म्हणजे काय हो? 1 मिनिट. आता मिनिट म्हणजे 1 डॅशने डिनोट करतो आपण. आता 1 डॅश वरी दिलेलं आहे, 1 सिंगल मार्क आहे, म्हणजे याला म्हणायचं 1 मिनिट. पण हे कुठेही घेता येत नाही. फक्त मी म्हणलो जेव्हा मेजरमेंट घ्यायचं आहे तुम्हाला ह्या पद्धतीने दिले असते. कसं? असं 36 डिग्री 1 मिनिट 12 सेकंद ह्या पद्धतीचं दिलेलं असते, तेव्हाच आपण याला काय म्हणतो? 1 मिनिट 12 सेकंद. बरोबर आहे. मग इथं 1 मिनिट म्हणजे नेमकं काय? एका मिनिटामध्ये आपल्याकडं सेकंद किती असतात? किंवा एका डिग्रीमध्ये आपल्याकडं 1 डिग्री जेव्हा रोटेट करतो तेव्हा मिनिट किती असतात? 60 असतात. म्हणजे याला आपण 1/16th पार्ट म्हणजे 60 मधला 1 पार्ट जेव्हा मी घेईल तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? मिनिट म्हणतो. काय म्हणतो? 1 मिनिट म्हणतो. आलं लक्षात? मग त्याच्याच पुढं आपण गेलात तर हे काय हो? सेकंड आहे. काय? 1 सेकंड म्हणजे काय? 1 सेकंड म्हणजे काय असते बघा. आता मला सांगा, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60 असतात. बरोबर आहे, 60 असतात. मग त्याला कसं घेणार? 1 सेकंड म्हणजे काय आहे? तर बघा, 1 पार्ट ऑफ द 16 सेकंड, 60 सेकंड इज नथिंग बट 1 सेकंड. म्हणजे त्या 60 सेकंदामधला 1 पार्ट आपण बाजूला काढला तर तो होतो सेकंड होतो. आलं लक्षात? म्हणून आपल्याला सेक्साडेसिमल सिस्टीममध्ये डिग्री मेजरमध्ये आपण काय आहे? डिग्री, मिनिट आणि सेकंड हे तिन्ही प्रकारचे मेजर येतात. आणि एक कंप्लीट अँगल दिलेला असेल आपल्याला एक्झॅक्टली तर डिग्रीमध्ये काय हरकत नाही. पण मी सांगतोय तुम्हाला, इथून पुढे गेलात तुम्ही याच्यामध्ये जा, फिजिक्समध्ये जा किंवा मॅथमध्ये जा, तुम्हाला काय डिग्री आणि मिनिट आणि हे सेकंद हे काहीही येऊ शकते. आलं लक्षात? हे झालं आपला डिग्री मेजर. नाउ सेकंड वन इज what? Rotational or circular measure, that is radian. नाउ व्हॉट इज डिफरन्स? म्हणजे दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे नेमका? सो ॲक्च्युली सी, डिग्री मेजरमध्ये काय आपण डिग्री, मिनिट, सेकंड घेतो. बरोबर आहे. हे नोटेशन वेगळे आहेत. आपल्याला माहीत आहे एक क्लॉकचा टोटल अँगल म्हणजे 360 डिग्री आहे. हाफ मीन्स व्हॉट? 180 डिग्री. 1/4 मीन्स 90 डिग्री. हे वेगवेगळ्या प्रकारचे मेजर आहेत. त्याच्यामध्ये क्वार्टर आहे, हाफ आहे, त्याच्यानंतर फुल म्हणजे 360, हाफ मीन्स 180, क्वार्टर मीन्स 90 डिग्री. बरोबर आहे. जसं क्वाड्रंटल सिस्टीममध्ये घेतो आपण. आलं लक्षात? मग आता रॅडियन मेजरमध्ये काय आहे? नाव ह्या डायग्राममध्ये बघा, दिलेल्या डायग्राममध्ये आता काय आहे रॅडियनमध्ये? रॅडियन काय सांगतो बघा. जेव्हा माझ्याकडे दिलेलं आहे तिथे बघा, जेव्हा रेडियस आहे आणि अँगल सबटेंडेड, पहिली रेडियस अलॉंग विथ एक्स ॲक्सिस आहे. पहिली रेडियस काय? अलॉंग विथ एक्स ॲक्सिस आहे. मग एक्स ॲक्सिस पासून काय सबटेंड केलेला, सबटेंड मीन्स व्हॉट? कव्हर केला, म्हणजे कव्हर किंवा ऑक्युपाय केलेला अँगल कुठपर्यंत गेलेला आहे? तर बघा, दुसरी एक रेडियस दिली, म्हणजे वी कॅन ड्रॉ इन्फानाईट नंबर ऑफ रेडियस टू द सिंगल सर्कल. मग सर्क्युलर मेजरमध्ये आपण रेडियस हे कितीही ड्रॉ करू शकतो. पण आपल्याला सबटेंड केलेला अँगल किती घ्यायचा आहे? सबटेंडेड आर्कची लेंथ ही रेडियस एवढीच आली पाहिजे, एवढाच अँगल आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून डायग्राममध्ये दिलेला आहे आर रेडियस, सेकंड आर ऑल्सो रेडियस, बट सबटेंडेड आर्क इज आर. काय दिलेलं आहे? आरच दिलेला आहे. म्हणजे रेडियस एवढाच तिथं आर्क सबटेंड केलेला आहे. म्हणजे रेडियस एवढाच आर्क सबटेंड केलेला आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? रॅडियन मेजर घ्यायचा असतो. काय? रॅडियन मेजर. अँड इट इज डिनोटेड बाय
1 radian. इट इज डिनोटेड बाय सी. काय म्हणतो त्याला आपण? रॅडियन म्हणत असतो. आता आतापर्यंत आपल्याला प्रत्येक अँगल हा डिग्रीच्या फॉर्ममध्ये दिलेला होता, पण तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसाल हे पाय काय आहे नेमका. पायची व्हॅल्यू तुम्ही काय म्हणाल तर याला घ्याल तुम्ही 22/7 घ्याल. बरोबर आहे. जेव्हा मी रॅडियन मेजर करेल तेव्हा याला मला काय घ्यावं लागेल? 180 डिग्रीज घ्यावं लागेल. जेव्हा डिग्रीच्या याच्यामध्ये हे काय असतो? पाय सी म्हणजे काय? रॅडियनच्या फॉर्ममध्ये आहे. जेव्हा याला मी डिग्रीमध्ये कन्वर्ट करेल तो 180 डिग्रीचा काय असतो? 180 डिग्रीचा अँगल असतो. आलं लक्षात. हे आपण न्यूमरिकल्स प्रॉब्लेम जेव्हा घेत असतो तेव्हा जनरली हा नंबर आहे नंबर सिस्टीममध्ये घेत असतो, पण हा जेव्हा घेतो आपण डिग्री सिस्टीममध्ये किंवा मेजरमेंट ऑफ अँगलमध्ये जेव्हा घेतो तेव्हा पाय हा काय होत असतो आपला? पाय हा 180 डिग्रीच्या फॉर्ममध्ये घ्यावं लागते. आलं लक्षात. हा झाला 1 रॅडियन. मग याची डिफाईन काय आहे? डेफिनेशन काय आहे? 1 डिग्री इज अ अँगल सबटेंडेड बाय द arc which is corresponding to the length of arc which is equal to the radius. म्हणजे रेडियस एवढ्याच आर्कनं जेवढा अँगल सबटेंड केलेला असतो तेवढा अँगल म्हणजे आपला काय आहे? 1 रॅडियन आहे. काय आहे? 1 रॅडियन. 1 रॅडियन इज अ अँगल सबटेंडेड बाय द रेडियस corresponding to the length of arc which is equal to radius. रेडियसच्या लेंथ एवढा जेव्हा अँगल सबटेंड केलेला असतो त्यालाच आपण काय म्हणतो? रॅडियन म्हणतो. इट इज गिवन इन अ डायग्राम. म्हणजे एक्झॅक्टली जे डायग्राममध्ये दिलेला आहे तो आहे 1 डिग्री मेजर. ओके.